ब्रेकनंतर स्वागत। मोठी बातमी, अनिल देशमुख यांना उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले। सध्या त्यांच्यावर नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ही मोठी बातमी आपण पाहतोय। हल्ल्यामध्ये अनिल देशमुख जखमी झाले, त्यानंतर त्यांना नागपूरला हलवण्यात आलेले। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अमर काणे। अमर, सध्या अनिल देशमुखांची प्रकृती कशी आहे? त्यांना नागपूरला हलवण्यात आलेलं आहे, नेमकं काय? अगदी बरोबर आहे। नागपूरकडे रवाना झालेल्या काटोलचा प्राथमिक उपचार घेतल्यानंतर नागपूरच्या अलेक्सिस हॉस्पिटलमध्ये त्यांना आणण्यात येत आहे आणि आता अलेक्सिस हॉस्पिटलच्या बाहेरचे दृश्य आपण थेट पाहतोय। तिथे मेडिकलची टीम, डॉक्टरांची टीम, एक पूर्ण टीम सज्ज झालेली आहे। काही कार्यकर्ते सुद्धा पोहोचले आहे, पोलीस सुद्धा पोहोचलेले आहे आणि कोणत्याही क्षणाला अनिल देशमुख यांची अँब्युलन्स इथे पोहोचेल। काटोलवरनं रवाना होऊन साधारणपणे अर्धा तास यापेक्षा जास्ती कालावधी झाला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहे। ताई, अनिलजींवर हल्ला झाल्याची माहिती आली, तुम्ही इथे पोहोचलाय, काय माहिती आहे तुमच्याकडे शेवटली आली तेव्हा? मैं सोनाली शुक्ला राष्ट्रवादी पार्टी की नेता हूँ। सर पे जो भारी पथराव हुआ है वो तो अभी किसी को पता नहीं है कि किन मेंबर्स ने किया है, पर ईंट का जवाब पत्थर से दिया जाएगा जरूर। आता त्यांची प्रकृती कशी आहे अनिलजींची, काय माहिती आहे तुमच्याकडे? तेवढी मला माहिती नाही मिळाली, पण त्यांची प्रकृती मला वाटते थोडं नाजूकच आहे, कारण जास्त मार लागलेला आहे डोक्यावर आणि आता थोड्या वेळाने इथं बहुतेक साहेबांना घेऊन येणार आहे। राष्ट्रवादी पर ज्यादा मार लगी है, उनके घाव आए हुए। तर आपण बघू शकतो ही मेडिकलची अलेक्सिसची हॉस्पिटलची ही संपूर्ण टीम पूर्णपणे सज्ज आहे आणि थोड्याच वेळात इकडल्या दिशेने अँब्युलन्स काटोलवरनं रवाना झालेली आहे। साधारणपणे 1 तासाचं संपूर्ण हे डिस्टन्स आहे ते पार करून इथे थोड्याच वेळात पोहोचेल आणि त्यानंतर तातडीने त्यांना आपत्कालीन विभाग जो आहे तिथे उपचाराकरता इकडनं दाखल करण्यात येईल आणि त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात येईल। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे जे काही कार्यकर्ते होते ते अलेक्सिस हॉस्पिटलच्या आजूबाजूच्या परिसरात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। पोलिसांचा ताफाही मोठ्या प्रमाणात येथे पोहोचलेला आहे। काही नातेवाईक आहे अनिल देशमुखांचे, ते सुद्धा थोड्याच वेळात येथे पोहोचत आहे। पण आता जी माहिती मिळालेली आहे, प्राथमिक उपचार काटोलच्या रुग्णालयात करण्यात आले, सामान्य रुग्णालयात। प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना रेफर जे करण्यात आलंय ते काटोल केलेलं आहे। आता अँब्युलन्सचे आवाज येत आहे, कदाचित कोणत्याही क्षणाला अनिल देशमुख यांना घेऊन काटोलवरनं निघालेली अँब्युलन्स ती अलेक्सिस हॉस्पिटलला पोहोचणार आहे। निश्चित अमर, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार। तुर्तास आपण पाहतोय नागपुरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार काही वेळातच सुरू होतील।